नमस्कार मंडळी. आज ना भेंडीची भाजी केली, वरण भात, परत गाजरचा हलवा, चपाती असा स्वयंपाक केलेला आहे मी आज. बघा, एक व्हिडिओ करायचा म्हणजे शूटिंग करायचं म्हणजे किती वेळ लागतो, खूप कष्ट आहे त्याच्यामध्ये. बघा, मी एक बीट, 2 गाजर, आणखी 2 हे आवळे असे मी बारीक कापून घेतले. त्याचं मी ज्यूस बनवलं. बघा, थोडंसं पाणी घालायचं. मी 3-4 वेळा फिरवून घेतलेलं आहे, 2दा फिरवलं म्हणजे ते लवकर बारीक होत नाही ना. चांगलं बारीक करून घ्यायचा किस. आणखी मग तो गाळून घेतला मी, गाळून घेऊन मी परत कपड्यामध्ये बांधून पिळून घेतला. आणि नंतर मग त्यामध्ये मी थोडंसं काळं मीठ घातलं, आणखी गूळ घातलेलं आहे 2 चमचे. आणखी हे सकाळी आम्ही नाश्त्याच्या अगोदर हे पिलं, एक ग्लास. आरोग्य जपलं पाहिजे, नाही का. आणखी आता बाजारामध्ये बीट, गाजर, आवळे भरपूर प्रमाणात आलेले आहेत, आणखी स्वस्त पण आहेत. बघा, मी गूळ पावडर घातली, आणखी सेंदा नमक घातलेलं आहे थोडंसं. बाकी काय घातलं नाही. मी सर्व जणांनी एक ग्लास भरून पिलेलं आहे. छान घातलं, अजिबात कडवटपणा नव्हता. तर काल फक्त आवळ्याचंच केलेलं होतं, आज मी गाजर आणि बीट पण घातले. खूप छान झाले. तुम्ही पण असं नक्की करा, रोज सकाळी प्या, एक दिवस आड तरी प्या. आणि 3-4 गाजर मी किसून घेतले आणि 1 चमचा तूप घालून मी फ्राय केलेलं आहे गाजराचा किस. आणि त्यामध्ये मी दूध घातलेलं आहे, अर्धा लिटरपेक्षा जास्त दूध घालून मी साई वगैरे घालून मी शिजवलेला आहे किस. गाजराचा किस शिजवून घ्यायचा, मऊसूत करायचा. आणखी ह्याच्यामध्ये पण मी गूळच घातलेला आहे. गूळच आरोग्यासाठी चांगला आहे. साखर, डॉक्टर म्हणतात साखर कमी करा, साखरेने बरेच आजार व्हायला लागले. तर ही क्लिप परत पडली वाटते. बघा, थोडेसे बारीक करून टाकलेले, आणखी वेलची पण टाकलेली. आणि आपलं गाजरचा हलवा पूर्ण शिजवत आलेला आहे आणि दूध पण टाकलेलं आहे. खूप छान झाला आहे, टेस्टी झाला आहे हा पण गाजर हलवा. सकाळी गाजर किसायला, आणखी बीट, परत आवळा, हे सर्व तयारी करायलाच किती वेळ लागतो. ह्याची पण क्लिप परत पडलेली आहे. आणि गूळ पण मी गुळानेच केलेलं आहे आपला गाजर हलवा. साखर अजिबात घातलेली नाही. थोडे ड्रायफ्रूट घातले, आणखी वेलची पूड घातलेली. झालेलं आहे गाजर हलवा. पण खूप परत पडलं, असं चुकीचं होतं. आणि अजून काही एवढं मला करता येत नाही आहे. गाजर हलवा, आणखी बदामाचे काप मी पातळ करून मी गार्निशिंगला ठेवलेले वरती. कशी वाटली ही रेसिपी गाजर हलवा? तुम्ही नक्की एकदा करून बघा. भेंडीची भाजी केलेली, भेंड्या आणल्या होत्या, पोळी आहे, धुतल्या पुसल्या, आणखी बारीक चिरून घेतल्या. 1 चमचा तेल घालून मी जरा शेकून घेतल्या तव्यामध्ये. आमच्याकडे भेंडी भाजून देतात, डायरेक्ट शिजायला नाही.
अशी भेंडी पण तुम्ही एकदा करून बघा, खूप छान टेस्टी लागते. आणखी मुलांना पण आवडते. बघा, फोडणीला मी तेल घातलेलं आहे, जिरं, आणखी कांदा, आणखी मिरची हिरवी 2च घातलेले आहेत आणि मीठ घातलेलं आहे, म्हणजे कांदा लवकर ब्राऊन होतो. आणखी टमाटर पण घालायचं आपल्याला. टमाट्यामध्ये ना हिरवं भेंडी आपलं खूप छान होते. हिरवी मिरचीची भेंडी आहे ना, टमाट्यामध्ये छान होते. हळद घालायची, मीठ घालायचं, चवीनुसार. आणखी फ्राय करून घ्यायचा कांदा, परत ब्राऊन करून घ्यायचा. आणखी माझी भाजलेली भेंडी टाकायची. वाफेवरच शिजवलेली, फक्त 2-3 चमचे मी पाणी घातलेलं आहे. ताटावरती ठेवून पाणी घातलेलं, जास्त नाही घालायचं पाणी, वाफेवरती शिजवायचं. टेस्टी झाली भेंडीची भाजीसुद्धा. वरून कोथिंबीर घातली, आणखी करायची. भेंडीची भाजी लगेच शिजते आणि भेंडी आमच्या घरामध्ये भेंडी जास्त आहे. भेंडी रोज केली तरी कंटाळा येत नाही. भेंडी, मेथीची भाजी, बाकीची भाजी त्यांना खावीशीच वाटत नाही, तरी पण मी देते त्यांना, करतच नाही दुसरं काय. किती छान झाले बघा. वरण केलं, वरण भात, आणखी चपात्या केल्या, भेंडीची भाजी. कशी वाटली आजची डिश? नक्की लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा मित्रमैत्रिणी.